नमस्कार मित्रांनो, डिजिटल मराठी इन्फो या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत आहे। मित्रांनो, आज मंत्रिमंडळाची बैठक झालेली आहे आणि मंत्रिमंडळामध्ये महत्त्वाचे असे 6 निर्णय घेण्यात आलेले आहेत। कोणते निर्णय घेण्यात आलेले आहे, त्यामध्ये कोणाला फायदा होणार आहे हे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण थोडक्यात जाणून घेणार आहे। तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, म्हणजे असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओज आणि अपडेट तुम्हाला लगेच भेटत राहतील। सोबतच आपला व्हॉट्सअप चॅनल आणि टेलिग्राम ग्रुप सुद्धा जॉइन करून ठेवा, म्हणजे सर्वात पहिल्यांदा तुम्हाला लगेच अपडेट भेटत राहतील। टेलिग्राम ग्रुप आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, तेथून तुम्ही जॉइन करू शकता। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, सर्वात पहिल्यांदा जो निर्णय घेण्यात आलेला आहे तो म्हणजे आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, गट प्रवर्तकांना अपघाती मृत्यू झाल्यास 10 लाख, अपंगत्वासाठी 5 लाख रुपये सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। दुसरा जो निर्णय घेण्यात आलेला आहे तो म्हणजे मेंढपाळांसाठी असलेली राजे यशवंतराव होळकर महामेष योजना सुरू राहणार आहे। मेंढपाळ लाभार्थ्यांना लाभ हस्तांतरण प्रक्रियेतून म्हणजेच डीबीटी माध्यमातून रक्कम डायरेक्ट त्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे। तिसरा जो काही निर्णय आहे तो म्हणजे दिव्यांग कर्मचाऱ्यांना 30 जून 2016 पासून जो पदोन्नतीसाठी आरक्षण जे लागू होते ते आता असेच लागू राहणार आहे। चौथा जो निर्णय आहे तो म्हणजे शेती पिकांचे नुकसान ठरवण्यासाठी अद्ययावत प्रणाली लवकरात लवकर विकसित करण्यात येणार आहे। प्रणाली सुरू होईपर्यंत प्रचलित पद्धतीनेच नुकसान भरपाई मिळणार आहे। त्यापुढील जो निर्णय आहे तो म्हणजे बृहन्मुंबईमध्ये न्यायिक अधिकाऱ्यांसाठी 51 सदनिका भाडेतत्त्वावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। त्यापुढील जो निर्णय आहे तो नाशिक जिल्ह्यातील अंबडमध्ये MIDC साठी 16 हेक्टर शासकीय जमीन विनामूल्य दरात उपलब्ध करून देण्यात येणार आहे। राज्यात सरासरीच्या 123% पाऊस पडलेला आहे आणि पेरण्या सुद्धा समाधानकारक झालेले आहे, असा एक निर्णय घेण्यात आलेला आहे। हे जे 6 निर्णय घेण्यात आलेले आहे याची आपण माहिती थोडक्यात जाणून घेऊया। आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, गट प्रवर्तकांना अपघाती मृत्यू आल्यास 10 लाख आणि अपंगत्वासाठी 5 लाख रुपये सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। हा निर्णय 1 एप्रिल 2024 पासून लागू करण्यात येईल असे सांगण्यात आलेले आहे। मेंढपाळांसाठी असलेली राजे यशवंतराव होळकर महाशेष योजना पुढे सुरू ठेवण्याचा आणि लाभार्थ्यांच्या थेट खात्यात रक्कम जमा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। या योजनेचा अधिकाधिक लाभार्थ्यांना फायदा व्हावा म्हणून काही बदलांसह मान्यता देण्यात आलेली आहे। त्यापुढील जो निर्णय आहे तो म्हणजे राज्य शासनातील दिव्यांग कर्मचाऱ्यांसाठी 30 जून 2016 पासून पदोन्नतीसाठी आरक्षण लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। ड ते गच्या पदांच्या पदोन्नतीमध्ये 4% आरक्षण लागू करण्यात येणार आहे। त्यापुढील निर्णय शेती नुकसान भरपाई अधिक पारदर्शकतेने व अचूकपणे देता यावी यासाठी पिकांचे नुकसान ठरवण्यासाठी अद्ययावत प्रणाली विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। ही प्रणाली सुरू होईपर्यंत प्रचलित पद्धतीनेच नुकसान भरपाई मदत देण्यात येणार आहे। त्यापुढील निर्णय बृहन्मुंबईमध्ये न्यायिक अधिकाऱ्यांसाठी माझगाव येथे 51 सदनिका 3 वर्षाच्या कालावधीसाठी भाडेतत्त्वावर उपलब्ध करून देण्यास मान्यता देण्यात आलेली आहे। त्यासाठी एका वर्षाच्या 7,64,40,000 इतक्या भाडे खर्चास मान्यता देण्यात आलेली आहे। त्यापुढील निर्णय नाशिक जिल्ह्यातील अंबड येथे MIDC ला विस्तारीकरणासाठी 16 हेक्टर शासकीय जमीन विनामूल्य दरात उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। या जमिनीची किंमत 24,02,40,000 इतकी आहे। पुढील निर्णय म्हणजे राज्यात सरासरीच्या 123.2% पाऊस झाला असून पेरण्या समाधानकारक झाल्या आहेत। याबाबतचे सादरीकरण कृषी विभागाने मंत्रिमंडळ बैठकीत केले आहे। राज्यात खरीपाचे ऊस वगळून 142.2 लाख हेक्टर क्षेत्र असून आतापर्यंत 128.94 लाख हेक्टर क्षेत्रावर निघाली असल्याची माहिती देण्यात आलेली आहे। तर मित्रांनो, अशा पद्धतीने महत्त्वाची अशी अपडेट होती, ही आपल्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा। धन्यवाद।